नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकरत. मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत. 500पेक्षाही जागांसाठी ही भरती निघालेली. जर त्यामध्ये तुम्ही पदांचा विचार केला तर त्यामध्ये लघुलेखक असेल, लघु टंकलेखक असेल, अशा प्रकारच्या भरपूर अशा व्हॅकन्सीच्या जागा निघालेल्या आहेत. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया सन 2023 अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा, वरती क्लिक करा. आता ही जाहिरात तुमच्यासमोर दिसेल बघा. या ठिकाणी तुम्हाला पदनाम दिलं आहे. लघुलेखक असेल, लघु टंकलेखक असेल, जवान राज्य उत्पादन शुल्क असेल, जवानी वाहन चालक, चपरासी, अशा प्रकारच्या वॅकन्सी दिल्या आहेत. यामध्ये तुम्हाला खाली परीक्षेचा कालावधी दिला आहे 18 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान तुमचे पेपर होतील अशा प्रकारे सांगितलं आहे. यामध्येच खाली अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, PDF स्वरूपात वगैरे सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन यामध्ये दिली आहे. आता अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितला तर 30 मेपासून तुम्ही या ठिकाणी 13 जून 2023पर्यंत अर्ज करू शकता. अशा प्रकारे अर्ज व्यवस्थित करायचा आहे. खाली तुम्हाला वेबसाईट वगैरे सर्व माहिती दिली आहे. आता परत होम पेजवर यायचं आहे. अर्ज भरण्यासाठी लिंक्स अशा प्रकारे दिसत आहे. खाली यावरती तुम्हाला ही लिंक दिसते 1 नंबरची, रजिस्टर HTML शेवटला दिसते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता नवीन वेबसाईट ओपन होईल. याला तुम्हाला क्लोज करायचं आहे. सर्व माहिती भरायची वगैरे व्यवस्थित वाचून घ्या. आता यावरती स्क्रोल डाऊन करा आणि आय ॲग्रीवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. पर्सनल डिटेल्समध्ये कॅन्डिडेट फर्स्ट नेमच्या ठिकाणी स्वतःचं नाव टाका. व्यवस्थित तुमचं कॅपिटलमध्ये नाव टाकायचं आहे. कॅन्डिडेट मिडल नेमच्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. कॅन्डिडेट लास्ट नेमच्या ठिकाणी तुमचं आडनाव टाकायचं आहे. व्यवस्थित तुमचं जसं 10वी 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या पद्धतीनं. नंतर बघा तुमचे नाव चेंज झाले असेल तर या ठिकाणी यस करायचं आहे आणि काय नाव चेंज झालं आहे ते नाव टाकायचं आहे. नसेल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करा. डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी जसं तुमच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर तुमची डेट ऑफ बर्थ आहे त्या डेट ऑफ बर्थ तशा प्रकारे टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकून द्यायची. बघा व्यवस्थित डेट ऑफ बर्थ शैक्षणिक प्रमाणपत्रानुसार टाका. नंतर खाली जेंडर, मेल फिमेल जे काय असेल ते जेंडर निवडा. मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. परत कन्फर्म मोबाईल नंबर टाका. नंतर समोर यायचं खाली ईमेल ॲड्रेस दिसतो. ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा ईमेल ID, चालू ईमेल ID द्यायचा आहे. परत कन्फर्म ईमेल ID द्यायचा. नंतर तुम्हाला एक्झामसाठी कोणती सिटी निवडायची, ती सिटी 3 सिटी निवडायच्या अशा प्रकारे मी बुलढाणा निवडून घेतो. नंतर अमरावती निवडतो. अशा प्रकारे तुम्हाला ज्या कम्फर्टेबल वाटत असेल त्यासाठी तुम्हाला सिटी निवडून घ्यायच्यात. खाली यायचं आहे जनरेट OTPवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवरती एक OTP पाठवला जाईल. हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP एक पाठवलं जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकिल्यानंतर व्हॅलिडेट OTPवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. 6 अंकी OTP तुमच्या मोबाईलवर पाठवलं जाईल. बघा अशा प्रकारे आले पाहिजे. OTP हॅज बीन सक्सेसफुल व्हॅलिडेट. यावरती ओके करा. ओके केल्यानंतर खाली यायचं आहे आय ॲग्री कन्सल्टवरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती एकदा बघून घ्यायची. कॅप्चा या ठिकाणी व्यवस्थित फिल करायचा आणि या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित माहिती टाका, कॅप्चा वगैरे व्यवस्थित टाका, अन्यथा तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार नाही. कॅप्चा टाकून द्यायचं आहे. सर्व माहिती तुम्हाला विचारतील. टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी टिक करायचं आहे. सर्व माहिती चेक केली म्हणून प्रत्येक माहितीवरती यावरती या बॉक्सला टिक करा. टिक केल्यानंतर खाली यायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आर यू शुअर विचारलं तर ओकेवरती क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी बघा जनरेट झालेला आहे. तो मी ब्लर केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कुठेतरी लिहून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन वगैरे बघून घ्या आणि
या ठिकाणी ओके ऑप्शनवरती खाली क्लोज करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवलेला आहे. सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्यायची. आता पोस्ट सिलेक्शनवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काहीच दिसणार नाही. खाली यायचं आहे आणि क्लिक हेअर टू सिलेक्शन पोस्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचं आहे. अशा प्रकारे आपला फॉर्म भरणे आता सुरू झालेला आहे. बघा या ठिकाणी खाली यायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला दाखवलेली आहे. नंतर खाली यायचं आहे. तुम्हाला विचारलं आहे बघा या ठिकाणी तुमचं मॅरिटल स्टेटस विचारलं आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी अनमॅरिड मॅरिड निवडून घ्या. नंतर तुमच्या वडिलांचं नाव टाका, तुमच्या आईचं नाव टाका मदर नेमच्या ठिकाणी. तुमचं ईमेल ID मोबाईल नंबर बघून घ्यायचा आहे. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. नंतर तुमच्या सिटी वगैरे दाखवतील. आता तुम्हाला पदाची निवड करायची. डेजिग्नेशन कोणत्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नंतर बघा चपरासी असेल, जवान असेल, क्लर्क असेल, टायपिस्ट असेल, जे काय तुम्हाला फॉर्म भरायचं असेल ते या ठिकाणी फॉर्म निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी स्टेनो टायपिस्ट निवडून घेतो. तुम्हाला जी पोस्ट हवी असेल ती निवडून घ्यायची. नंतर बघा समोर विचारलं आहे तुमच्याकडे MSc IT आहे का. तर असेल तर यस करा. MSc IT तुमची झालेली असेल तर, नसेल तर नो करायचं. तर MSc IT या ठिकाणी सर्वांनी यस करायची असेल तर. नंतर खाली तुम्हाला एक टिप दिले, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन वगैरे व्यवस्थित बघून घ्या आणि पदाची जिल्हानी आहे तुम्ही जागा पाहिलेल्या आहेत अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कन्सर्टवरती टिक करायचं. नोटच्या खाली यायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला नोट दिली आहे की तुम्ही जिल्हानिहाय वगैरे व्यवस्थित जागा बघितल्यात. नंतर नॅशनॅलिटीवरती इंडियनवरती सिलेक्ट करा. नंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल का या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. तुम्ही डोमेसाईल तुम्हाला महाराष्ट्राचं लागेल. नंतर समोर तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरी विचारली. या ठिकाणी तुमची जी SC ST NTD NTB NTC SBC OBC EWS ओपन जी तुमची काय कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्या. तर मी इथं OBC कॅटेगरी निवडून घेतो. तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. तुम्हाला कॅटेगरीनुसार पेमेंट राहील. खाली यायचं आहे. आय ॲग्री आहे, आय हॅव रीड सर्व इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेटच्या डिटेल्स द्यायच्या तुम्ही ज्या कास्टमधून ॲप्लाय करत आहात त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी प्राधिकरणाचे नाव विचारले. तर बघा तुमचं जे सर्टिफिकेट आहे त्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये खाली त्या प्राधिकरणाचा तहसीलदार असेल किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर जे काय असेल ते टाकून द्यायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी तुमचं कोणत्या तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती तारीख टाका. नंतर व्हॅलिडेट तारीख टाकण्याची गरज नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट तुमचं परमनंट असतं. नंतर खाली त्याचा जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. वरती तुमच्या सर्टिफिकेटवर नंबर असतो. नंबर टाकल्यानंतर त्याच पद्धतीने खाली डोमेसाईल सिलेक्ट करायचं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट पहिल्यासारखंच प्राधिकरणाचे नाव टाका. नंतर कोणत्या तारखेला काढलं आहे ते तारीख या ठिकाणी महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमची डोमेसाईलची तारीख राहील. नंतर बघा डोमेसाईल प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट सिरियल नंबर या ठिकाणी परत याला मिनिमाइज करून टाका. खाली तुम्हाला आयडेंटिफिकेशन डिटेल्स द्यायच्या. आता यामध्ये बघा मार्क ऑफ फिजिबल आयडेंटिफिकेशन. तुमच्या चेहऱ्यावर जर तीळ असेल तर मोल ऑन फेस किंवा कट असेल तर मोल ऑन कट हँड. तुम्हाला जी काय तुमच्या शरीरावर खून असेल ती खून टाकायची. ज्यात असेल खून ती खून या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. नंतर खाली यायचं. या कन्सर्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी तुमचं गव्हर्मेंट ID प्रूफ द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता. पॅन कार्ड असेल तर तुमचं यस करायचं आहे. पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्ड धारकाचे नाव म्हणजे उमेदवाराचे नाव टाकायचे. नसेल तर मग तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, तुम्ही पासपोर्टसुद्धा देऊ शकता. तुमच्याकडे या चारीपैकी जेही डॉक्युमेंट्स असेल ते आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. बघा या ठिकाणी व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचं. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. अन्यथा जे नसतील त्यावरती तुम्हाला नो करायचं. कमीत कमी एक डॉक्युमेंट्स देणं या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी आहे. तर मी इथं पॅन कार्डवरती यस करतो. पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी टाका. पॅन कार्डवर जसं नाव असेल तुमचं त्या पद्धतीने नाव टाका. नाव चुकल्यास तुम्हाला पेपरला बसू दिलं जात नाही. त्यामुळे व्यवस्थित नाव वगैरे टाकून घ्यायचं. मी इथं उमेदवाराचं नाव टाकतो. बघा फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला या ठिकाणी मी नाव टाकून दाखवतो. व्यवस्थित नाव वगैरे टाकून द्यायचं आहे. जसं तुमचं पॅन कार्डवर नाव असेल त्या पद्धतीने टाका. आय ॲम या ठिकाणी तुमची माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी येते टिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. आता याला ओके करा. ओके केल्यानंतर खाली यायचं आहे. आता तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरला असेल त्या कास्टचं तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे
डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर नॉन क्रिमिनल कॅटेगरी, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कॅटेगरी नॉन क्रिमिनलसाठी यस करायचं आहे. परत प्राधिकरणाचे नाव, डेट आणि अनुक्रमांक अशा प्रकारे तुमची सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. तुमचं तहसीलदार असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर जे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि या ठिकाणी याला मिनिमाइज करून टाका. बघा मी कशा प्रकारे इन्फॉर्मेशन भरली, त्या पद्धतीने तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरून घ्या. नंतर खाली बघा प्रोजेक्ट अफेक्टेड डिटेल्स, तर याला तुम्ही प्रकल्पग्रस्त जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. परत पहिल्यासारखाच कोणत्या ऑफिसरनं तुम्हाला ते प्रमाणपत्र दिलं आहे त्यांचं नाव वगैरे, त्याची तारीख आणि त्याचं प्रमाणपत्र क्रमांक टाका. नसेल तर नो करायचं आहे. खाली यायचं आहे अर्थक्विक अफेक्टेड डिटेल्स, म्हणजे ते या ठिकाणी भूकंपग्रस्त जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी त्याचीसुद्धा पहिल्यासारखेच तुम्हाला यस करायचं आहे असाल तर, नसेल तर तुम्ही नो करू शकता. प्राधिकरणाचे नाव टाका, त्या ऑफिसरचे दिनांक टाका आणि त्याचा प्रमाणपत्राचा क्रमांक टाका. नसेल तर नो करायचं आहे. मी इथं नो करतो. नंतर परत मिनिमाइज करून टाका. खाली यायचं आहे एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर या ठिकाणी यस करा, नसेल तर नो करायचं आहे. आणि असेल तर तुमचा कालावधी, सेवा कालावधी द्यायचा आहे, सेवेतून कार्यमुक्तीचा कालावधी द्यायचा अशा प्रकारे. नंतर स्पोर्ट पर्सन, जर तुम्ही खेळाडू असाल तर यस करा, अन्यथा या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर खाली यायचं पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, जर तुम्ही अपंग वगैरे असाल 40% तर यस करायचं आहे. परत तुमच्या सर्टिफिकेटच्या डिटेल्स वगैरे द्यायच्यात, लो विजन काय जे असेल ते द्यायचं आहे, प्राधिकरणाचं नाव टाकायचं आहे, पर्सेंटेजमध्ये टाकून द्यायचं. नसेल तर तुम्ही डिसेबिलिटी या ठिकाणी नो करा. बघा खाली यायचं आहे डिपार्टमेंटल एम्प्लॉई, जर तुम्ही अगोदरच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. खाली यायचं आहे ऑर्फन डिटेल्समध्ये, जर तुम्ही अनाथ असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. पार्ट टाईम जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही अंशकालीन कर्मचारी असाल तर यस करा, अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे आता ऑदर डिटेलमध्ये तुमचं या ठिकाणी बघा वेदर द FIR, जर तुमच्यावर FIR झाला असाल तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. बघा नंतर तुम्ही गुन्हेगार प्रकरणात अटक झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अरेस्ट केलं असेल तर यस करा, अन्यथा नो करा. नंतर तुमच्यावर कधी खटला वगैरे चालवला येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, टायर्ड बी कॉन्व्हिक्टेड, तर नसेल तर नो करायचं आहे. नंतर बघा जर तुमच्यावर सुरक्षेची कारवाईसाठी अंतर्गत काही कारवाई वगैरे जर झाली असेल, बॉन्ड अंमलात नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे. कारवाई वगैरे झाली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली नो करा, वागणूक तुमच्या संदर्भात त्या संदर्भात आहे ते. नंतर खाली यायचं आहे तुमच्यावर कधी शाळा कॉलेजने किंवा तुमच्या एखाद्या महाराष्ट्र स्टेट MPSCने वगैरे बहिष्कार टाकला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर बघा भारतीय न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी गुन्हा असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी झाली असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे. खाली यायचं आहे करस्पॉन्ड ॲड्रेस टाकायचा, म्हणजे तात्पुरता रहिवासी पत्ता तुमचा कोणता आहे तो ॲड्रेस लाईन 1 कंपल्सरी टाकायचा आहे. नंतर तुमचा देश तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तुम्हाला तुमचा सिलेक्ट करायचा आहे, तर मी इथे राज्य सिलेक्ट करून घेतो. तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला समोर निवडायचं आहे. नंतर तुम्हाला समोर पिनकोड टाकायचा आहे, तुमचा जो पिनकोड असेल तो, आणि तोच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर यावरती यस करायचं आहे, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला हा परमनंट ॲड्रेस नाही आहे, तर या ठिकाणी तुम्ही यस नो करू शकता, असेल तर यस करू शकता. यस केल्यावर वरील ॲड्रेस जसाला तसा या ठिकाणी खाली कॉपी होऊन जाईल. अशा प्रकारे बघा करस्पॉन्ड ॲड्रेस जर परमनंट ॲड्रेस असेल तर तुमचा वरील ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. राहता आणि कायमचा पत्ता जर एक असेल तर यस करा. नंतर एज्युकेशन डिटेल्स द्यायच्यात. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव टाकायचं आहे. शैक्षणिक मंडळाचे नाव या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी टाकून घेतो. स्कूल किंवा इन्स्टिट्यूटच्या नेमच्या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव टाका. नंतर समोर तुम्हाला टक्केवारी विचारली, पर्सेंटेज होती की CGPA होती की ग्रेड होता, तर आपल्याला पर्सेंटेज होते. मार्क्स ऑब्टेन तुम्हाला एकूण किती मार्क पडलेत तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असेल तेवढे मार्क्स तुम्हाला टाकून घ्यायचे. मॅक्झिमम मार्क्स किती होते 650, 700, 750 त्या पद्धतीने निवडून घ्या. ॲटोमॅटिक समोर पर्सेंटेज येईल. इयर ऑफ पासिंगच्या ठिकाणी तुम्हाला 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे निवडून घ्या. नंतर खाली यायचं आहे त्याच पद्धतीने 12thच्या तुमचं डिटेल्स द्यायच्यात. नेम ऑफ द बोर्ड या ठिकाणी तुमचं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड कोणतंही बोर्ड असेल त्या बोर्डचं नाव टाका.
स्कूल इन्स्टिट्यूटच्या नेमच्या ठिकाणी शाळेचं नाव, पास तुम्ही फर्स्ट क्लास झाला आहे की सेकंड क्लास झाला आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर आपण फर्स्ट क्लास झालो आहे. नंतर खाली यायचं टक्केवारी, पर्सेंटेज, CGPA, ग्रेड काय सिलेक्ट करायचं आहे. मार्क्स ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला किती मार्क पडलेत, प्राप्त गुण या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. तुम्हाला 650, 700 जेवढे असतील तेवढ्यापैकी टाकून द्यायचे. मॅक्झिमम मार्क्स किती म्हणजे संपूर्ण मार्क्स किती होते, कितीपैकी तुम्हाला मार्क्स पडले ते मार्क्स टाका. समोर पर्सेंटेज दाखवतील आणि पासिंगचं वर्ष निवडायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला. नंतर खाली यायचं आहे डिप्लोमाचे डिटेल्स देऊ शकता. त्यामध्ये इंजिनिअरिंग तुमचं जे काय असेल ते देऊ शकता डिप्लोमाच्या. त्याच पद्धतीने डिग्रीचं तुमचं BA, BSc, BCom, अदर्स काय जे असेल ते सुद्धा देऊ शकता. एनी अदर असलं ते सुद्धा क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तरी मी ते 10वी 12वी देतो. खाली यायचं आहे. आता तुम्हाला टायपिंग डिटेल्स विचारलं. बघा तुमच्याकडे विचारलं की शॉर्ट हँड सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी आहे, यस करावं लागेल तुम्हाला. तुम्ही जर त्यासाठी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे. नंतर समोर स्पीड इन वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला किती शब्द आहेत तुम्ही टाईप करू शकता ते टाकायचं आहे. नंतर तुमच्याकडे इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. स्पीड इन वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी तुम्ही एका मिनिटाला किती शब्द टाईप करू शकता ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. 40 किंवा 40पेक्षा अबावसुद्धा तुम्ही देऊ शकता. नंतर डू यू सर्टिफिकेट इन मराठी, नंतर मराठी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर या ठिकाणी यस करायचं आहे. आणि मराठीचे किती शब्द तुम्ही एका मिनिटात टाईप करू शकता ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व निवडून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली आलं पाहिजे. आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे पासपोर्ट अलीकडील 3 महिन्याच्या आतील फोटो, व्हाईट बॅकग्राऊंडचा अपलोड करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसतं आहे रेड कलरमध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला सर्व अपलोड करायचे. बघा या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला स्टार दिसतं आहे ते सर्व तुम्हाला अपलोड करायचं आहे. व्यवस्थित बघून घ्या. खाली यायचं आहे, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुमचा या ठिकाणी 50 ते 200 KB आतमध्ये JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. क्लिक हिअरवर क्लिक करा. व्हाईट बॅकग्राऊंडचा आतील 3 महिन्याच्या आतील रिसेंटली तुमचा फोटो, बघा इथे तुम्हाला फोटो दिसत असेल त्या पद्धतीने इथे अपलोड करून घ्यायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमचं फ्यू आलं पाहिजे. याला एकदा फ्यू करून बघायचं, अन्यथा तुमचा फॉर्म समोर जात नाही. मी समोर तुम्हाला दाखवतो. त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर अपलोड करायची. 20 ते 50 KBच्या दरम्यान सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायची. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपन करायचे आणि अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचे. बघा अशा प्रकारे तुमची साईन अपलोड व्हायला सुरुवात होईल. त्याला क्लोज करून टाकायचं. क्लोज केल्यानंतर तुमची साईन अशा प्रकारे फ्यू करून बघायची, अन्यथा तुमचा फॉर्म समोर जात नाही. तुम्हाला एरर येईल समोर. बघा मी समोर दाखवतो. त्याच पद्धतीने तुमचं 10वीचं सर्टिफिकेट या ठिकाणी 100 ते 2 MBच्या आतमध्ये PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. व्यवस्थित अपलोड करायचं आहे, व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा प्रकारे व्ह्यू ऑप्शन येत चालतील. त्याच पद्धतीने स्टारवालेच तुम्हाला सर्व अपलोड करायचे आहेत. राज्य अधिवास प्रमाणपत्र त्याच पद्धतीने अपलोड करायचं. बघा या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. या ठिकाणी PDF स्वरूपात तुम्हाला जिथे ठेवलेलं असेल त्या ठिकाणी तुमचं डोमेसाईल अपलोड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अपलोड करून घ्या. परत क्लोज करा. बघा अशा प्रकारे येईल की अपलोड झालं आहे म्हणून याला क्लोज करून टाकायचं. परत त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनलसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे. परत क्लोज करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करत घ्यायचे. नंतर बघा तुमचा ID प्रूफ तुम्ही जो दिला असाल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, वोटर कार्ड, ते तुम्हाला अपलोड करायचं. मी इथं पॅन कार्ड अपलोड करून घेतो. अपलोड केल्यानंतर समोर तुम्हाला बघा या ठिकाणी फ्यू ऑप्शन हा ग्रीनमध्ये टिक झालेला असेल. मी पॅन कार्ड अपलोड करून घेतो. अशा प्रकारे पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे. नंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच पद्धतीने तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स तुमचे 100 ते 2 MBच्या आतमध्ये PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. शॉर्ट हँड तुमचं सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अपलोड करा. अशा प्रकारे तुमचं शॉर्ट हँड सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे. वरती क्लोज करा. त्याच पद्धतीने खाली यायचं आहे. मराठी टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा तुमचं या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन वगैरे बघून अपलोड करून घ्या. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा. टायपिंग सर्टिफिकेट इंग्लिश आणि मराठी तुमचे इंग्लिश 40 आणि मराठी 30 दोन्हीसुद्धा अपलोड करायचे आहेत. खाली यायचे. त्याच पद्धतीने आल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत का एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. MSCIT सर्टिफिकेट तुम्ही फ्यूजसुद्धा करू शकता. सर्व डॉक्युमेंट्स खाली तुम्हाला तुमचं नाव आणि पेमेंट दाखवेल. त्याच पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन वगैरे बघून घ्यायची.
आता तुम्हाला एवढे सारे डिक्लेरेशन आले, यावरती तुम्हाला डिक्लेरेशन व्यवस्थित बघून घ्यायचे आणि सर्व इन्फॉर्मेशन मी द्वारे घोषित करतो की बरोबर आहे, अशा प्रकारे याला टिक करत घ्यायचं. अशा प्रकारे टिक करा. बघा मी कशा पद्धतीने टिक करत घेतो आहे. सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या आणि नंतरच टिक करा. व्यवस्थित इन्फॉर्मेशन वाचा. आय ॲग्रीवरती क्लिक करा. नंतर तुम्ही फॉर्मचा प्रिव्ह्यू घेऊ शकता किंवा बॅकसुद्धा घेऊ शकता चुकलं असेल. मी फॉर्मचा प्रिव्ह्यू घेतो. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या. सर्व इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला दाखवले जाईल. फोटो साईन वगैरे सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करायचे आणि सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आर यू सबमिट विचारेल तर या ठिकाणी यस करायचं आहे. क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI, वॉलेट, QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी इथे QR कोड ऑप्शन निवडून घेतो आणि मेक पेमेंटवरती क्लिक करतो. तुम्ही कास्टमधून असाल तर वेगळं पेमेंट येईल. ओपनमधून असाल तरीसुद्धा तुम्हाला वेगळं पेमेंट येईल. नंतर परत पेमेंट झाल्यानंतर लॉगआउट होईल. ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवून दिलेला आहे SMS-नं. तो नंबर टाका. हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आणि लॉग इन करायचं आहे. नंतर पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिटेड दाखवेल आणि स्टेनो लोअर्स ग्रेड अशा प्रकारे दाखवेल. ॲक्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यावरती तुमचा फॉर्म तुम्हाला सर्व दाखवले जाईल. बघा अशा प्रकारे तुमचा फॉर्म तुम्हाला दाखवलेला आहे. सर्व माहिती बघून घ्या. प्रिंटवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला प्रिंट होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.